आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं तर मॅक्झिमा ऑफ ए फंक्शन याची डेफिनेशन बघितली होती. त्याच पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मिनिमा ऑफ ए फंक्शन ही जी डेफिनेशन आहे आधी मी तुम्हाला डायग्रॅमॅटिकली समजावून देते. आता मी काय ग्लोबल मिनिमा ग्लोबल मॅक्झिमा ते काय सांगत बसत नाही. फक्त काय करूया आपण डायग्रॅम एक छोटासा कर्व काढूया, त्या आधारे आधी समजावून घेऊ आणि मग नंतर आपली जी मेन डेफिनेशन आहे मिनिमा ऑफ ए फंक्शनची ती डेफिनेशन आपण स्टडी करू. बघा आता वरच्या ह्याच्यामध्ये काय केलं होतं आपण, हे दोन पॉईंट ॲब्सोल्यूट मॅक्झिमा आणि ॲब्सोल्यूट मिनिमा म्हटलं होतं. हे दोन पॉईंट जे आहेत यांना काय म्हणायचं, या पॉईंटला लोकल मॅक्झिमा किंवा लोकल मॅक्झिमम व्हॅल्यू असं म्हणू शकतो. आणि हा जो पॉईंट आहे तो आता आपल्याला बघायचा आहे. आणि आता परत एकदा हीच डायग्रॅम जी आहे ती परत एकदा काढून दाखवते. तर त्या डायग्रॅममध्ये आपल्याला काय करायचं आहे, लोकल मिनिमा हा जो पॉईंट आहे तो काय करायचा आहे, स्टडी करायचा आहे. तर त्या पद्धतीनं आपण काय करूया, तो पॉईंट स्टडी करूया. ठीक आहे. मग आता हा जो पॉईंट आहे त्याला ए म्हणणार, या पॉईंटला काय म्हणणार आपण, एफ ऑफ ए. मी तात्पुरते एंड पॉईंट्स घेतलेत. हा जो पॉईंट आहे त्याला बी म्हणणार. म्हणजे इंटरवल जो घेतलेला आहे तो कोणता घेतलेला आहे, ओपन इंटरवल ए कॉमा बी हाच इंटरवल आहे. आणि त्याच्यामध्येच आपण मॅक्झिमा आणि मिनिमाची डेफिनेशन स्टडी करतोय. हा जो आहे त्यालाच आपण इथून पुढे इथून इथंपर्यंत जर घेतला आपण तर वाय ॲक्सिसवरती त्यालाच काय म्हणणार आपण, एफ ऑफ बी म्हणणार आहे. त्यामुळे आपण हे इंटरवल कन्सिडर केला. वाय ॲक्सिसवरचे दोन पॉईंट्स आहेत ते आपण कन्सिडर केले. आता आपण काय करूया, हा जो पॉईंट आहे आपल्याला मिनिमा ऑफ ए फंक्शन बघायचं आहे. त्यामुळे हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आपण काय म्हणणार आहे, याला म्हणणार आहे आपण, हा जो किंवा इकडे लिहिते मी आता, याला म्हणणार आहे रिलेटिव्ह मॅक्झिमम किंवा लोकल मिनिमम, रिलेटिव्ह मिनिमम येणार इथं आता, मिनिमम व्हॅल्यू. आणि यालाच आपण काहीतरी पॉईंटला डिनोट करू. मग अशी सीनं केलं होतं, समजा याला डीनं करूया तात्पुरतं. मग हा जो पॉईंट आहे त्याला काय म्हणणार आपण, एफ ऑफ डी. आणि हा खाली एक्स ॲक्सिसवरती गेला तर त्याला काय म्हणणार आपण, डी म्हणणार आहे. आपण इथंपर्यंतच्या ह्याला इथं काय येणार, हे एफ ऑफ डी असणार आहे आपला इथं वाय ॲक्सिसवरचा. मग हा पॉईंट आपण घेतला रिलेटिव्ह मिनिमम व्हॅल्यू, यालाच आपण काय म्हणतो, एफ ऑफ डी. हां ठीक आहे. मग आता आपण काय करूया, या ह्याच्यामधला जो नेबरहूड जो आहे, डीच्या ह्याच्यामधला जो नेबरहूड आहे तो काय केलेला आहे आपण, डीच्या जवळचा नेबरहूड घेऊया. म्हणजे हा समजा इथून इथंपर्यंतचा नेबरहूड आपण कन्सिडर करू, अगदी जवळचा घेऊ. तात्पुरतं आपण काय करूया, आता एच म्हणण्यापेक्षा डायरेक्ट मी डेल्टा म्हणते मी आता. मग डेल्टा ग्रेटर दॅन 0 हे ऑलवेज राहणार आहे, इथं ठरलेलं आहे. हा जो पॉईंट आहे इथं, हा पॉईंट आपण कन्सिडर करू, याला म्हणायचं इथं तर डी मायनस डेल्टा म्हणण्यापेक्षा एचच म्हणूया आता सर, कारण डी आणि डेल्टा दोन्ही सेमच राहणार. मग आता इथं काय म्हणूया आपण, डी मायनस एच. हा जो पॉईंट आहे त्याला काय म्हणायचं, डी प्लस एच. त्यामुळे जो नेबरहूडचा इंटरवल आहे तो कसा असणार आहे, डी मायनस एच कॉमा डी प्लस एच. मग अशी आपण घेतलं होतं बघा इथं वरती, सी मायनस एच आणि सी प्लस एच. मग आता एक्स पॉईंट एक आपण कन्सिडर करायचा. एक्स हा कशामधला घ्यायचा आहे, डी मायनस एच टू डी प्लस एच मधला. आणि एच ऑलवेज काय राहणार आहे, ग्रेटर दॅन 0 राहणार आहे. मग आता हा पॉईंट आहे, हा पॉईंट म्हणजे आपण ह्या कर्ववरचं जर घेतलं तर आता मी थोडंसं डार्क करते इथं. याच्यामध्ये समजा इथं तात्पुरता अगदी नियरेस्ट असणार आहे, पण दाखवताना आपण इथंपर्यंत दाखवूया आता या ह्याच्यामध्ये. मग आता इथून इथंपर्यंतचा जो भाग आहे तो कसा असणार आहे, आपल्याला नेबरहूड म्हणून आपण कन्सिडर केलेला आहे एवढा भाग. आता इकडून बघितला वरती गेलेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. इकडून गेला तर तो काय झालेला आहे, या बाजूला. मग आता इथं सी मायनस डी मायनस एच आहे, इकडं आहे काय, डी प्लस एच आहे. मग आता आपली मिनिमाची डेफिनेशन कशी येणार आहे, एफ ऑफ डी, इथंच मी जरा बदल करते, एफ ऑफ डी इज रिलेटिव्ह मिनिमम व्हॅल्यू इफ एफ ऑफ डी लेस दॅन. इथं काय असणार आहे, एफ ऑफ डी जो आहे तो कुणापेक्षा लहान असला पाहिजे, कारण हा मिनिमम व्हॅल्यू आहे त्यामुळे लेस दॅन राहणार आहे. एफ ऑफ एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू
डी मायनस एच टू डी प्लस एच फॉर एच ग्रेटर दॅन 0. मगाचीच डेफिनेशन आहे मॅक्झिममची, मी थोडासा बदल केला, सीच्या ऐवजी डी केलं, ग्रेटर दॅनच्या ऐवजी काय येणार आहे तिथं लेस दॅन येणार आहे. आता आपण काय करूया, मेन जी डेफिनेशन आहे तुम्हाला डायग्रॅमॅटिकली सांगितलेलं आहे, मेन जी डेफिनेशन आहे ती आपण इथं काय करूया बघूया. आता आपण मिनिमा ऑफ ए फंक्शन याची डेफिनेशन बघूया. A function f of x is said to have a minima at x is equal to c. तिथं d म्हटलं होतं, इथं cच म्हणूया आपण मगाच्याच डेफिनेशननुसार. इफ द व्हॅल्यू ऑफ द फंक्शन ॲट एक्स इज इक्वल टू सी इज लेस दॅन, मगाशी काय म्हटलं होतं आपण, एफ ऑफ डी लेस दॅन काय केलं होतं, एफ ऑफ एक्स म्हटलं होतं, इज लेस दॅन एनी अदर व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इन ए डेल्टा नेबरहूड. आपल्याला डेफिनेशन सेम ठेवायचे, थोडासा लेस दॅनचा फरक, ग्रेटर दॅन लेस दॅनचा फरक तेवढा करायचा. इन ए डेल्टा नेबरहूड ऑफ सी दॅट इज फॉर ए स्मॉल डेल्टा ग्रेटर दॅन 0. तिथं आपण एच ग्रेटर दॅन 0 घेतला होता. आपण एच नेबरहूड जो जवळचा आहे सीच्या जवळचा, म्हणजे तिथं डीच्या जवळचा जो नेबरहूड आहे तो कन्सिडर केला होता. डेल्टा ग्रेटर दॅन 0 जर घेतलं तर फॉर ऑल एक्स हा कशामधला असणार आहे, सी मायनस डेल्टा टू सी प्लस डेल्टा. मी डायग्राममध्ये तुम्हाला समजावून दिलेलंच आहे, परत एकदा वाटल्यास बघा तुम्ही. वी हॅव मिनिमा ॲट किंवा वी हॅव मिनिमा इफ एफ ऑफ सी लेस दॅन एफ ऑफ एक्स. म्हणजे मिनिमा कधी म्हणणार आहे आपण, ज्यावेळेला एफ ऑफ सी कसा असणार आहे, लेस दॅन एफ ऑफ एक्स असणार आहे. द व्हॅल्यू एफ ऑफ सी इज कॉल्ड, ही जी व्हॅल्यू आहे एफ ऑफ सी याला काय म्हटलं जातं, इज कॉल्ड मिनिमा ऑफ एफ ऑफ एक्स इफ. मिनिमा म्हटलं जातं इफ एफ ऑफ एक्स इज डिक्रीजिंग. सी मायनस डेल्टा टू सीमध्ये तो काय झाला पाहिजे, डिक्रीज झाला पाहिजे. आणि इन्क्रीज कुठं झाला पाहिजे, सी टू सी प्लस डेल्टामध्ये तो काय झाला पाहिजे, इन्क्रीज झाला पाहिजे. आपलं असंच असतं, खालून वरती जाताना तो काय होणार आहे, तिथं इन्क्रीज होणार आहे इकडं सी प्लस डेल्टाकडं, आणि डिक्रीज कुठं होणार आहे, या बाजूला काय राहणार आहे, तो डिक्रीजचा भाग राहणार आहे. मग त्यामुळं काय येणार आहे तिथं, डिक्रीजिंग कुठं सी मायनस डेल्टा टू सीमध्ये, आणि इन्क्रीज कुठं राहणार आहे, सी टू सी प्लस डेल्टामध्ये. त्यामुळे ह्या पद्धतीनं जी मिनिमा ऑफ ए फंक्शन ही जी डेफिनेशन आहे ती आपण समजावून घेतलेली आहे. आज आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला मॅक्झिमा आणि मिनिमाची डेफिनेशन तर आपण बघितलीच. तर एक पॉईंट आहे जिथं आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू जी आहे ती काढावी लागते एक्झाम्पलसाठी. मग त्याच्यामध्ये काय करावं लागतं, मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं बघा, इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनमध्ये. इफ एफ डॅश सी इज इक्वल टू 0 म्हणजे एफ डॅश एक्स जर ज्यावेळेला 0 येतो इज इक्वल टू 0 त्यावेळेला टँजंट काय असते, एक्स ॲक्सिसला पॅरलल राहते किंवा हॉरिझॉन्टल राहते म्हटलं तरी चालतं. म्हणजे जो पॉईंट आहे, मी तुम्हाला नंतर 1-2 फोटो पाठवते, त्याच्यामध्ये एफ डॅश सी इज इक्वल टू 0 कुठल्या पॉईंटला येतो ते तुम्हाला एका कर्वमध्ये तुम्हाला दाखवेन. तिथं इज इक्वल टू 0 जो पॉईंट येतो, देन ॲट एक्स इज इक्वल टू सी, म्हणजे इथे एफ डॅश एक्स न म्हणता सी म्हटलेलं आहे, त्यामुळे एक्स इज इक्वल टू सी. द फंक्शन इज नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. म्हणजे असा एखादा पॉईंट असू शकतो, त्या पॉईंटला काय असतं, फंक्शन इन्क्रीज पण होत नाही आणि डिक्रीज पण होत नाही. आणि ते जे पॉईंट्स आहेत, सच पॉईंट ऑन द कर्व इज कॉल्ड टर्निंग पॉईंट. तो जो पॉईंट आहे एक्स इज इक्वल टू सी म्हटलं तर आपण चालेल, तो जो पॉईंट आहे त्यालाच काय म्हटलं जातं, टर्निंग पॉईंट ऑर स्टेशनरी पॉईंट. म्हणजे तो तिथंच थांबलेला आहे किंवा टर्न झालेला आहे, कारण तिथून एकतरी ग्राफ इन्क्रीज तरी होतो किंवा डिक्रीज तरी होतो, म्हणून त्याला टर्निंग पॉईंट असं म्हटलं जातं किंवा त्याला स्टेशनरी पॉईंट असं म्हटलं जातं ऑफ द फंक्शन. आणि हे जे टर्निंग पॉईंट किंवा स्टेशनरी पॉईंट आहे ते आपण काढू शकतो. कसे काढायचे, वी कॅन लोकेट द टर्निंग पॉईंट्स बाय लुकिंग फॉर द पॉईंट्स ॲट विच एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे आपण जे डेरिव्हेटिव्ह काढणार आहे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शनमध्ये आपण तेच करतो, डेरिव्हेटिव्ह काढतो, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा dy बाय dx आपण इज इक्वल टू 0, इथं ग्रेटर दॅन लेस दॅन घेत असतो, पण जनरली इज इक्वल टू 0 घ्यायचं. आणि आपण ज्या मागच्या वेळेला इन्क्रीजिंग डिक्रीजिंगमध्ये एक्सच्या ज्या व्हॅल्यूज काढल्या होत्या बघा, एक्स इज इक्वल टू 2 असेल, एक्स इज इक्वल टू 3 असेल, ते जे पॉईंट्स आहेत त्यांनाच आपण काय म्हणायचं, मॅक्झिमा मिनिमामध्ये त्यांनाच टर्निंग पॉईंट्स असं म्हणणार आहे. आणि ते टर्निंग पॉईंट्स आपल्याला काढायचे आहेत. मग त्यावेळेला एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 घ्यायचं किंवा dy बाय dx इज इक्वल टू 0 घ्यायचं आणि ते टर्निंग पॉईंट्स काढायचे. आणि ते जे 2 टर्निंग पॉईंट्स असतील, 1 असेल, 3 असतील, काय असतील, त्या पॉईंट्सना काय म्हटलं जातं, दीज
टर्निंग पॉईंट्स हॅज मॅक्झिमा ऑर मिनिमा. ते जे 2 टर्निंग पॉईंट्स आपल्याला मिळणार आहेत किंवा एकच असेल तर त्या पॉईंटला एकतरी फंक्शन मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल अँड आर कॉल्ड, त्याच टर्निंग पॉईंट्सना काय म्हटलं जातं मॅक्झिमा आणि मिनिमामध्ये एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन असं म्हटलं जातं. मग त्यामुळे आपल्याला मेन जो भाग आहे एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 किंवा हे म्हटलं तरी चालेल, एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 एक्झाम्पलमध्ये आपल्याला लागणार आहे. त्यावरनं आपण 2 टर्निंग पॉईंट काढणार किंवा एक मिळेल. त्या टर्निंग पॉईंटना काय करणार आहे एकतरी फंक्शन मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल आणि त्याच टर्निंग पॉईंट्सना काय म्हटलं जातं एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करूया की जे एक्झाम्पल्स आहेत मॅक्झिमा आणि मिनिमाची ते डिस्कस करू. ओके, बाय.